तिथे माध्यमांशी संयुक्त चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे आणि मंत्र्यांचं शिष्टमंडळ एका सरपंचाच्या घरी गेलेत। त्यांच्या सध्या गुप्त बैठक सुरू आहे आणि या बंदिस्त चर्चेत नेमकं काय निर्णय होणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपण पाहतोय सरपंचाच्या घरी शिष्टमंडळाची जरांगे पाटलांसोबत एक गुप्त बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीत नेमके कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। माध्यमांसोबत चर्चेनंतर बैठकीचे सत्र आयोजित केलेलं आहे। जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील तसंच सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू होती आणि या बैठकीनंतर आपण पाहतोय की आता सरकारचं शिष्टमंडळ विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई सोबत मनोज जरांगे पाटील जालन्यातील सरपंचाच्या घरी दाखल झालेले आहेत। माध्यमांसोबत चर्चेनंतर या बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे। या बैठकीत सरपंचाच्या घरी शिष्टमंडळाची गुप्त चर्चा सुरू झालेली आहे। यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांवरची चर्चा करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अक्षय शिंदे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय सरपंचाच्या घरी आता गुप्त बैठक सुरू झालेली आहे। नेमक्या या बैठकीचं स्वरूप काय आहे, कशासाठी ही बैठक होतीये, कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे? नक्कीच काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळांमध्ये माध्यमांसमोर चर्चा सुरू होती। त्यानंतर आपण जर पाहिलं तर अंतरावलीचे सरपंच जे आहे त्यांच्या रूम मध्ये चर्चा जी आहे ती सुरू आहे। दरवाजा उघडा आहे, मात्र शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। खरं तर ज्या नोंदी 58 लाख सरकारने शोधल्या त्याबाबत काही संभ्रम होता। 58 लाख नोंदी नव्यानं शोधल्यात का, त्याचे प्रमाणपत्र दिलेत का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला विचारलेले होते। आणि यावर विखे पाटील असतील यांनी नोंदी संदर्भात जो मनोज जरांगे पाटील यांचा संभ्रम होता तो दूर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 58 लाख नव्यानं नोंदी शोधल्यात या संदर्भात थेट विखे पाटील यांनी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना कॉल लावून मनोज जरांगे यांचं देखील बोलणं करून दिलेलं होतं। त्यामुळे मनोज जरांगे पाटील वेळोवेळी तुमच्याकडे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।